मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आपलं तांत्रिकचं लेक्चर आहे ग्रामसेवक तांत्रिकचं, जे कृषी ग्रामसेवक सरस एक्झामसाठी आवश्यक आहे। आणि जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना। चला तर सुरुवात करूया। आजचं आपलं 12वे लेक्चर आहे। आधी पण असे म्हणजे कृषीचे असे 62 की 65 लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे प्लेलिस्टला। दोन लिस्ट आहे त्याच्यामुळे ते नक्की बघा। एक क्वेश्चन पेपरचा आहे आणि एक पूर्ण तांत्रिक घटकावर आहे, त्याच्यामुळे नक्की वाचा ते पण। चला तर हे लेक्चर बघूया। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, सन 1982 साली येथे राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली। तर कुठे करण्यात आली? राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना, तर आपलं राईट आन्सर आहे दिल्ली, देहराडून, भोपाळ, मुंबई। तर भोपाळ येथे करण्यात आली। बघा राईट आन्सर भोपाळ आहे। सन 1982 साली भोपाळ येथे राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली, वन व्यवस्थापन संस्था। चला नेक्स्ट बघा, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आणि महाविद्यालय भारतात कुठे आहे? भोपाळ, कोलकाता, मुंबई, डेहराडून। तर आपलं राईट आन्सर काय येणार? डेहराडून येथे आहे। बघा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आणि तेच महाविद्यालय तर भारतात कुठे आहे? तर डेहराडून येथे आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, विशेष तज्ञांच्या मते भौगोलिक क्षेत्र राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये म्हणून असणे आवश्यक आहे। तर किती टक्के असणे आवश्यक आहे? 2%, 5%, 4%, 7%। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 4% असणे आवश्यक आहे। बघा उद्या तांत्रिकचं लेक्चर होणार, काल एक पण लेक्चर झालं नाही त्याच्यामुळे प्लीज सॉरी। चला तर आज तांत्रिकचं आणि उद्या लेटेस्ट चालू घडामोडी लेक्चर होणार, ते पण नक्की अटेंड करा, जे येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत आवश्यक आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र वानिकी प्रकल्पाचा कालावधी किती आहे? तर किती आहे? 1993 ते 1995, 1960 ते 1970, 1980 ते 1985, 1992 ते 1998। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 1992 ते 1998 हा कालावधी आहे महाराष्ट्र वानिकी प्रकल्पाचा, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, वनशेतीतून लाकडाचे उत्पादन मिळण्यास किती वर्ष लागतात? तर किती वर्ष लागतात वनशेतीतून लाकडाचे उत्पादन मिळण्यास? 15 वर्षे, 20 वर्षे, 10 वर्षे, 5 वर्षे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 10 वर्षे लागते वनशेतीतून लाकडाचे उत्पादन हे मिळण्यासाठी, लक्षात ठेवा। असेच क्वेश्चन येतात एक्झामला, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। लेक्चर अटेंड करत चला रोजचे। आणि हिस्ट्री सिरीज पण आपण चालू करणार आहे, जे हिस्ट्रीवर क्वेश्चन येतात सर्वच एक्झामसाठी, ते पण सुद्धा आवश्यक असतील। चला तर नेक्स्ट बघा, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यात कोणत्या प्रकारच्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? तर कोणत्या प्रकारच्या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे? उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश। तर बघा शिरस, शिसव, आंबा, चंदन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? शिसव या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यात। चला नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यात रबर लागवड अधिक होते? तर कोणत्या राज्यात होते? केरळ, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 केरळमध्ये होते। सर्वांनाच माहिती आहे केरळ हा रबर उत्पादक राज्य आहे म्हणून। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे गरिबाचे लाकूड म्हणून संबोधले जाते। तर कोणते गरिबाचे लाकूड म्हणून संबोधले जाते? साग, शिसव, खैर, बांबू। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बांबू हे गरिबाचे लाकूड म्हणून। चला तर बांबू हे गरिबाचे लाकूड म्हणून संबोधले जाते, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, राज्यात एकूण राष्ट्रीय उद्याने आहेत। तर किती राष्ट्रीय उद्याने आहेत? 10, 6, 15, 2। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 6। महाराष्ट्र राज्यात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे? तर सुबाबूड, निलगिरी, अंजन, गुलमोहर। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 निलगिरी। चला तर खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे? तर निलगिरी आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर कशावरून ठरवतात झाडाचे वय?
उंचीवरून, जाडीवरून, वाढीच्या वर्तुळाच्या रेषांवरून, फांद्यांवरून. तर आपलं राईट आन्सर काय ना, वाढीच्या वर्तुळाच्या रेषांवरून. जसं झाड वाढते तसं गोलाकार रेषा त्याच्यात दांडीवर तयार होतात, त्याच्यानुसार त्याचं वय ठरवतात. लक्षात ठेवा. खोडावरती दिसतात ना गोल गोल असे वलय, त्याच्यानुसार. चला नेक्स्ट बघा. कोणते झाड तुलनेने थोड्या काळात दर्जेदार जडाऊ लाकूड देते? तर कोणते झाड देते थोड्या वेळात जडाऊ लाकूड आणि ते पण दर्जेदार? तर सागवान, कडुनिंब, बाभूळ, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय येणार, बाभूळ हे लाकूड थोड्या काळात दर्जेदार आणि जडाऊ लाकूड देते. बाभळीचे झाड हे झटपट वाढते, त्याच्यामुळे थोड्या वेळात चांगलं लाकूडही मिळते. चला नेक्स्ट बघ. चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतात? तर साल, पाने, फुले, गाभ्याचे लाकूड. तर आपलं राईट आन्सर आहे गाभ्याच्या लाकडापासून मिळतात चंदनाचे तेल, चंदनाच्या झाडाच्या गाभ्याच्या लाकूड. चला नेक्स्ट बघा. मेळघाट अभयारण्य ठिकाणी आहे तर कुठे आहे मेळघाट अभयारण्य? अकोला, चंद्रपूर, अमरावती, नागपूर. तर अमरावती येथे आहे मेळघाट अभयारण्य. नेक्स्ट बघा. माळढोक पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर नागपूर, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, रायगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2 अहमदनगर येथे आहे. अहमदनगर, सोलापूर येथे माळढोक पक्षी अभयारण्य हे आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य विचारले रायगड, अमरावती, चंद्रपूर, ठाणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 रायगड इथे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. चला नेक्स्ट बघा. ठाणे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात? पेज, गुगामल, संजय गांधी, कर्नाळा. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 संजय गांधी अभयारण्य आहे ठाणे जिल्ह्यात. नेक्स्ट बघा. सर्वात जास्त उत्पादन कोणत्या गोष्टीपासून मिळते? तर कोणत्या गोष्टीपासून मिळते सर्वात जास्त उत्पादन? इमारती लाकूड, जडाऊ लाकूड, तेंदूपाने, बांबू. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 इमारतीचे लाकूड. या उत्पादनापासून सर्वात जास्त उत्पादन मिळते. नेक्स्ट बघा. सुबाबूड हा नत्र स्थिर करणारा वृक्ष आहे. सुबाबुडाचा उपयोग चारा म्हणून करतात. सुबाबूड ही इमारती लाकूड आहे. सुबाबुडीची वाढ सावकाश होते. या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? चला बघा. आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2. बघा ऑप्शन 2 काय म्हणते, फक्त 1 व 2 हे बरोबर आहे आणि बाकी हे 2 चूक आहे. बघा सुबाबूड हा नत्र स्थिर करणारा वृक्ष आहे, बरोबर आहे. सुबाबूडचा उपयोग चारा म्हणून सुद्धा होतो, हे पण बरोबर आहे. सुबाबूड हे इमारतीचे लाकूड नाही आहे, बाभूड आहे. सुबाबुडीची वाढ सावकाश होते, तर ही झपाट्यानं होते सुबाबुडीची वाढ, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या वृक्षापासून चारा मिळतो? तर साग, काशीद, लिंब, शिवण. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 काशीद. काशीद या वृक्षापासून चारा मिळतो. नेक्स्ट बघा. प्राणीमात्र व वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर काय म्हणतात, इकोसिस्टीम म्हणजेच पर्यावरण पद्धती, इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र, भौगोलिक, बायोम म्हणजेच जीवशास्त्रीय. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 इकोसिस्टीम म्हणजेच पर्यावरण पद्धती असे म्हणतात प्राणीमात्र व वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाला. चला नेक्स्ट बघा. वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात आणि ओढीत वृक्ष, झुडपे किंवा इतर तत्सम वनस्पतीचे पट्टे लावतात, त्यांना काय म्हणतात? तर संरक्षक पट्टे, नियंत्रण, जाळरेषा, वरंबे, संरक्षण वने. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 संरक्षक पट्टे असे म्हणतात. वाऱ्याच्या दिशेशी काटकोनात आणि ओढीत वृक्ष व झुडपे किंवा इतर तत्सम वनस्पतीचे पट्टे लावतात, त्यांना संरक्षक पट्टे असे म्हणतात. चला नेक्स्ट बघा. कृत्रिमरित्या तयार झालेल्या वनांना काय म्हणतात? कृत्रिमरित्या जंगल, नैसर्गिक वने, रोपवने, रोपवाटिका. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 रोपवने असे म्हणतात. नेक्स्ट बघा. कोणती जोडी अयोग्य आहे? तर बघा जोड्या दिल्या आणि अयोग्य जोडी विचारली आहे. राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था, वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा कायदा, वन्यप्राणी सप्ताह, पहिले राष्ट्रीय वन धोरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार,
ऑप्शन 4 ही आपली चुकीची जोडी आहे, म्हणजे याची राईट आहे, पण ही जोडी ही चुकीची आहे आणि ह्या जोड्या ह्या बरोबर आहे। बघा, राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था 1982चा आहे। वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा कायदा 1887चा आहे। वन्य प्राणी सप्ताह 1972चा आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते तिन्ही पण। आणि पहिले राष्ट्रीय वन धोरण कधीचं आहे ते पण कमेंटमध्ये टाका, तुम्हाला माहीत असेल तर, नाही मी नेक्स्ट लेक्चरला नक्की टाकेल। बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक क्षेत्र वनाखालील आहे? तर कोणत्या राज्यात आहे इतर राज्याच्या तुलनेने जास्त क्षेत्र वनाखाली? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मध्य प्रदेशमध्ये भारतातील इतर राज्याच्या तुलनेत वनाखालील क्षेत्र हे जास्त आहे। नेक्स्ट बघा, जगातील जागतिक वन दिन कोणत्या दिवशी असतो? तर कोणत्या दिवशी असतो जागतिक वन दिन? 12 मार्च, 21 जून, 21 मार्च, 5 जून। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 21 मार्च आहे जागतिक वन दिन। लक्षात ठेवा। कोणता उद्योग जंगलातून मिळणाऱ्या कच्च्या मालांवर अवलंबून आहे? तर कोणता उद्योग हा जंगलातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे? पोलाद उद्योग, कागद कारखाने, ज्यूट उद्योग यापैकी नाही। तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 कागद कारखाने ही जंगलातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहे। जंगलातील कच्च्या मालापासून कागद बनवला जातो आणि हा व्यवसाय आहे जो जंगलांवर अवलंबून आहे, जंगलातील कच्च्या मालांवर। नेक्स्ट बघा, रेन ट्री या वृक्षाचा उपयोग कशासाठी करतात? तर कशासाठी करतात रेन ट्री या वृक्षाचा उपयोग? तर लाकूड, सावली, कागद यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 सावलीसाठी करतात रेन ट्री या वृक्षाचा उपयोग। चला नेक्स्ट बघा, या प्रकारच्या जंगलात मुख्यतः दुभत्या जनावरांना चराईसाठी परवानगी देण्यात येते। तर कोणत्या जंगलात? संरक्षित वने, चराऊ कुरणे, राखीव चराऊ कुरणे, सर्वसाधारण जंगले। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 चराऊ कुरणे। या प्रकारच्या जंगलात मुख्यतः दुभत्या जनावरांना चराईसाठी परवानगी देण्यात येते। नेक्स्ट बघा, रेशीम निर्मितीसाठी कोणत्या झाडाचा वापर करतात? तर कोणत्या झाडाचा उपयोग करतात तर रेशीम निर्मितीसाठी? सिट्रानेला, करंज, तुती यापैकी नाही। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 तुती। रेशीम निर्मितीसाठी तुती या झाडाचा वापर हा करतात। नेक्स्ट बघा, प्रकारच्या जंगलामध्ये जळाऊ लाकडाचे उत्पादन हे उद्दिष्ट असते। तर कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये जळाऊ लाकडाचे उत्पादन हे उद्दिष्ट असते? संरक्षित वने, सर्वसाधारण जंगले, कमी प्रतीचे जंगले यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कमी प्रतीचे जंगल। या प्रकारच्या जंगलामध्ये जळाऊ लाकडाचे उत्पादन हे उद्दिष्ट असते। नेक्स्ट बघा, त्रिफळा चूर्णामध्ये कशाचा समावेश असतो? तर आवळा, भेडा, हिरडा, वरील सर्व। तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्वच असते। नेक्स्ट बघा, वन संरक्षण अधिनियम 1980 कोणत्या राज्यास लागू नाही? बघा वरती एक क्वेश्चन झाला, तो अधिनियम हाच आहे, वन संरक्षण अधिनियम 1980चा आहे, लक्षात ठेवा। आणि कोणत्या राज्यास लागू नाही म्हणतात? तर कोणत्या राज्यात लागू नाही? तामिळनाडू, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, मिझोराम। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जम्मू काश्मीरला लागू नाही आहे वन संरक्षण अधिनियम 1980, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील या ठिकाणी सर्वाधिक वने आहेत। तर कोणत्या ठिकाणी सर्वाधिक वने आहे महाराष्ट्रातील? चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर। तर आपलं राईट आन्सर काय येणार? गडचिरोली या ठिकाणी सर्वाधिक वने आहेत। नेक्स्ट बघा, झाडे लावण्यासाठी शासनाचे अनुदान कोणत्या संस्थेकडून मिळते? कंपाट, वन विकास महामंडळ, पडीक जमीन विकास महामंडळ, वन खाते। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पडीक जमीन विकास मंडळ। या संस्थेकडून झाडे लावण्यासाठी शासनाचे अनुदान हे मिळते, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, डेहराडून येथे मध्यवर्ती वन संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली? तर कधी झाली डेहराडून येथे मध्यवर्ती वन संशोधन संस्थेची स्थापना? 1906, 1915, 1927, 1932।
तर आपलं राईट आन्सर काय ना, राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 1906 मध्ये झाली डेहराडून येथे मध्यवर्ती वन संशोधन संस्थेची स्थापना. नेक्स्ट बघा, कडुलिंबाच्या बियातील या द्रव्यात कीटकनाशक गुणधर्म आहे, तर कोणत्या बियात? ॲझाडिरेक्टिन, ॲसिटिलिन, अ व ब दोन्ही यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर आहे अ व ब दोन्ही. चला नेक्स्ट बघा, मत्स्योत्पादनात जगात भारताचा क्रमांक लागतो तर कितवा आहे? पहिला, दुसरा, चौथा, सातवा? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सातवा आहे मत्स्योत्पादनात जगात भारताचा क्रमांक. नेक्स्ट बघा, भारताच्या मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? भारताच्या मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 दुसरा क्रमांक आहे भारताचा मत्स्योत्पादनात. भारताच्या मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक हा दुसरा आहे. नेक्स्ट बघा, शार्क लिव्हर ऑइलमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते, तर कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते शार्क लिव्हर ऑइलमध्ये? अ जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अ जीवनसत्वाचे प्रमाण हे भरपूर असते शार्क लिव्हर ऑइलमध्ये. नेक्स्ट बघा, म्हशीच्या चामड्याचा सारखा वापर करता येतो, तर म्हशी या मासा आहे आणि त्याच्या चामड्याचा उपयोग हा कशासाठी करता येत असतील? पॉलिश पेपर सारखा, मत्स्यरस बनविण्यासाठी, अ जीवनसत्व, ड जीवनसत्व? तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पॉलिश पेपर सारखा म्हशीच्या चामड्याचा वापर हा करता येतो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बोंबील मासेमारीसाठी जाळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तर कोणत्या जाळ्याचा? डोल जाळ्याचा, गिनलेट जाळ्याचा, पर्सिल ट्रॉल? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 डोल जाळ्याचा वापर हा केला जातो बोंबील मासेमारीसाठी. नेक्स्ट बघा, समुद्र किनाऱ्यानजीक आणि खाडीतील मासेमारीसाठी महाराष्ट्रात मुख्यतः जाळ्याचा उपयोग केला जातो, तर पाग अथवा म्हणजेच त्याला फेक जाळे म्हणतात, पाग जाळ्याला लक्षात ठेवा. रापण, ट्रॉल, कल्ली जाळे? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पाग. पाग म्हणजेच फेक जाळे, जे फेकतात जाळे पाण्यात ते जाळे. समुद्र किनाऱ्यानजीक आणि खाडीतील मासेमारीसाठी महाराष्ट्रात मुख्यतः पाग जाळ्याचा उपयोग हा केला जातो. नेक्स्ट बघा, मत्स्यशेती करता खाऱ्या पाण्याची क्षारता किती असावी मत्स्य शेती करता? 0 ते 5%, 20 ते 25%, 20 ते 35%, 35च्या पुढे? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 20 ते 35 एवढी असावी खाऱ्या पाण्याची क्षारता मत्स्यशेती करता. नेक्स्ट बघा, खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती करताना पाण्याचा समूह म्हणजेच pH असावा, तर किती असावा? 2.5 ते 4, 4 ते 6.5, 6.5 ते 8.5, 8.5 ते 11? तर बघा आपला राईट आन्सर येणार ऑप्शन 3 6.5 ते 8.5, म्हणजेच खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती करताना पाण्याचा समूह हा 6.5 ते 8.5 pH असावा लागतो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात निमखाऱ्या पाण्याचे सुमारे हेक्टर क्षेत्र मत्स्यशेतीला उपयुक्त आहे, तर किती हेक्टर क्षेत्र मत्स्यशेतीला उपयुक्त आहे निमखाऱ्या पाण्याचे? 15,000, 80,000, 1,11,512, 14,655? तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 15,000 एवढं हेक्टर क्षेत्र मत्स्यशेतीला उपयुक्त आहे महाराष्ट्रात निमखाऱ्या पाण्याचे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात जवळजवळ हेक्टर निमखाऱ्या पाण्याचे क्षेत्र उपलब्ध आहे, तर किती क्षेत्र उपलब्ध आहे? 15,000, 80,000, 5,490, 24,655? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 80,000 क्षेत्र हे अवेलेबल आहे महाराष्ट्रात. चला नेक्स्ट बघा, मासे दीर्घकाळ टिकविण्याच्या या पद्धती आहेत, तर कोणत्या पद्धती आहे? वाळविणे, गोठविणे, धुरविणे व डब्बाबंद मासे वरील सर्व? तर आपलं राईट आन्सर वरील सर्व आहे. मासे दीर्घकाळ टिकविण्याच्या या पद्धती आहे वाळविल्याने, गोठविल्याने, धुरविणे आणि डब्बाबंद मासे. नेक्स्ट बघा, मासे गोठविण्यासाठी इतके तापमान आवश्यक आहे, तर किती तापमान आवश्यक आहे मासे गोठविण्यासाठी? 0°C, -20°C, -40°C यापैकी नाही.
तर आपलं राईट आन्सर आहे -40°C इतके तापमान हे आवश्यक आहे मासे गोठविण्यासाठी. नेक्स्ट बघा, माशांमध्ये इतके पाणी असते तर किती पाणी असते माशांमध्ये? 40 ते 50%, 65 ते 70%, 70 ते 80%, 80 ते 90%. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 70 ते 80% माशांमध्ये पाणी असते. नेक्स्ट बघा, माशांमध्ये टक्के प्रथिने असतात तर किती टक्के प्रथिने असतात माशांमध्ये? 14 ते 18%, 18 ते 25%, 25 ते 28%, 10 ते 14%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 18 ते 25% प्रथिने असते माशांमध्ये, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पर्यंतच्या क्षमतेची इंजिने मासेमारी नौकेसाठी वापरली जातात तर किती क्षमतेची? 5 ते 6 अश्वशक्ती, 6 ते 10 अश्वशक्ती, 10 ते 12 अश्वशक्ती, 12 ते 100 अश्वशक्ती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 12 ते 100 अश्वशक्ती पर्यंतच्या क्षमतेची इंजिने हे मासेमारी नौकेसाठी वापरली जातात. नेक्स्ट बघा, आपल्याकडे नौकांच्या यांत्रिकीकरणास पासून सुरुवात झाली तर कधीपासून सुरुवात झाली? 1960, 1961, 1962, 1965. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1960 पासून झाली. चला नेक्स्ट बघा, रापण किंवा डोल जाळ्याची मासेमारी करण्यासाठी माणसे लागतात तर किती माणसे लागतात? 50 ते 60, 60 ते 100, 100 ते 150, 150 ते 200. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 100 ते 150 माणसे लागतात रापण किंवा डोल जाळ्याने मासेमारी करण्यासाठी. नेक्स्ट बघा, भारताला किती लांबीचा समुद्रकिनारा हा लाभला आहे तर किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे भारताला? 7517, 6900, 720, 150 ते 200. तर आपलं आन्सर काय ना 7515. तर आपला राईट आन्सर काय आहे? ऑप्शन 1 7517 किलोमीटरचा भारताला समुद्रकिनारा हा लाभला आहे. नेक्स्ट बघा, भारताला किती क्षेत्र असलेल्या समुद्राचा खोल भाग मासे पकडण्यासाठी उपलब्ध आहे तर 20 लाख चौरस किलोमीटर, 1,11,512 चौरस किलोमीटर, 1,20,000 चौरस किलोमीटर, 1,18,425 चौरस किलोमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. 20 लाख चौरस किलोमीटर एवढा भाग भारताला समुद्राचा खोल भाग हा भारताला मासे पकडण्यासाठी उपलब्ध आहे. हा मासा थव्याने पोहणारा आहे तर कोणता मासा थव्याने पोहणारा आहे? सुरमई, बांगडा, हळद, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्वच मासे हे थव्याने पोहणार आहे. बघा, थव्याने पोहणाऱ्या माशाचा गट सुरमई, हळद, बांगडा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था मुंबईत असून तिची मध्ये स्थापना झाली तर कधी स्थापना झाली? 1946, 1948, 1950, 1952. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1946 मध्ये झाली भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था. आणि ते कुठे आहे तर मुंबईत आहे, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, कल्ली मच्छीमार सहकारी संस्था या भारतातील पहिल्या मच्छीमारी सहकारी संस्थेची स्थापना कधी झाली तर ऑप्शन बघा 1913, 1940, 1943, 1952. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1913. बघा, कल्ली मच्छीमारी सहकारी संस्था या भारतातील पहिले मच्छीमारी सहकारी संस्था आहे आणि तिची स्थापना कधी झाली तर बघा ऑप्शन 1913, 1940, 1943 ते 1952. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 1913 मध्ये झाली कल्ली मच्छीमारी सहकारी संस्था आणि ती भारतातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था आहे. लक्षात ठेवा, भारतातील पहिले मच्छीमारी सहकारी संस्था कल्ली मच्छीमारी सहकारी संस्था आणि 1913ला त्याची स्थापना आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम कधीचा आहे? महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981चा आहे. लक्षात ठेवा, हा कायदा महाराष्ट्रात संमत होऊन पासून अंमलात आला. तर कधीपासून अंमलात आला महाराष्ट्रात? 4 ऑगस्ट 1982, 15 ऑगस्ट 1982, 2 ऑक्टोबर 1982, 26 जानेवारी
1982. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 4 ऑगस्ट 1982ला महाराष्ट्रात अंमलात आला संमत होऊन. संमत कितला झाला? 1981ला झाला. चला नेक्स्ट बघा, भारतातील नद्यांची लांबी आहे तर किती आहे? 29,000 किलोमीटर, 2500 किलोमीटर, 20,000 किलोमीटर, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 29,000 किलोमीटर हा भारतातील नद्यांची लांबी आहे. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कोणते मत्स्यपदार्थ सर्वात अधिक प्रमाणात जास्त प्रमाणात निर्यात केले जाते? तर गोठविले शेवाळ, गोठवलेली कोळंबी, गोठवलेली मासळी, गोठवलेली महाकूड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 गोठवलेली कोळंबी हे सर्वात जास्त प्रमाणात निर्यात केले जाते महाराष्ट्रातून मत्स्यपदार्थ. नेक्स्ट बघा, विधान ए आणि विधान आर दिलेला आहे. तर बघा, महाराष्ट्रातून कोळंबीची फार मोठ्या प्रमाणात निर्यात होते तर परदेशातून कोळंबीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर बघा कोणता ऑप्शन आहे आपले बरोबर आहे? तर आपले ऑप्शन 2 हे विधान बरोबर आहे. ऑप्शन 2. तर ए व आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे कारण आहे तर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे कारण आहे. महाराष्ट्रात कोळंबीची फार मोठ्या प्रमाणात निर्यात होते तर कारण का निर्यात होते? तर परदेशात त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणून. चला नेक्स्ट बघा, आंतरवर्गीय मत्स्य संकर म्हणजे काय? तर काय होते आंतरवर्गीय मत्स्य संकरण? म्हणजे एकाच जातचे पण 2 वेगवेगळ्या वर्गाचे मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. 2 वेगवेगळ्या जातचे मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. एकाच वर्गातील मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 एकाच वर्गातील मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा म्हणजेच आंतरवर्गीय संकरित मासा होय. आंतरवर्गीय मत्स्य संकर. चला नेक्स्ट बघा, एकात्मिक मत्स्य संवर्धन म्हणजे काय? एकात्मिक मत्स्य संवर्धन बघा ऑप्शन 2 पेक्षा जास्त प्रकारच्या माशांचे एकत्रित संवर्धन करणे, गोड्या पाण्यातील मासे व गोड्या पाण्यातील कोळंबी यांचे एकत्रित संवर्धन करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या माशांबरोबर बदकांसारख्या इतर प्राण्यांचे सुद्धा संवर्धन करणे, अथवा वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 गोड्या पाण्यातील मासे व गोड्या पाण्यातील कोळंबी यांचे एकत्रित संवर्धन करणे म्हणजेच एकात्मिक मत्स्य संवर्धन होय. चला नेक्स्ट बघा, मत्स्योत्पादनात कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? तर कोणते राज्य मत्स्योत्पादनात अग्रेसर आहे? आंध्र प्रदेश, केरळ, ओरिसा, पश्चिम बंगाल. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. नेक्स्ट बघा, या माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. तर कोणत्या माशात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे? कॅटफिश, पापलेट, बोंबील, सुरमई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कॅटफिश. या माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, तलावाअंतर्गत मासेमारी कोणत्या भागात चालते? तर कोणत्या भागात चालते तलावाअंतर्गत मासेमारी? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 विदर्भात चालते तलावाअंतर्गत मासेमारी, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, माशांच्या शरीराच्या कोणत्या भागापासून तेल काढतात? तर मान, यकृत, शरीर यापैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? यकृत. माशाच्या यकृत या भागापासून तेल काढतात, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, भारतातील कोणत्या राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती पारंपरिक पद्धतीने केली जाते? तर कोणत्या राज्यात? केरळ व पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व केरळ, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र, गुजरात व केरळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 केरळ व पश्चिम बंगाल या राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्यशेती पारंपरिक पद्धतीनेही केली जाते. नेक्स्ट बघा, सुकविलेल्या कोळंबीस काय म्हणतात? तर काय म्हणतात सुकविलेल्या कोळंबीस? सुकट, बोंबील, सोंडे, खारा मासा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सोंडे असे म्हणतात सुकविलेल्या कोळंबीस. नेक्स्ट बघा, प्रजोत्पादनासाठी गोड्या पाण्यातील कोणता मासा खाऱ्या पाण्यात जातो? बघा, प्रजोत्पादनासाठी गोड्या पाण्यातील कोणता मासा हा खाऱ्या पाण्यात जातो किंवा सोडतो? तर मरळ, रावस, रोहू, वाब मासा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 87चा ऑप्शन 4 वाब. वाब हा मासा
प्रजोत्पादनासाठी गोड्या पाण्यातील मासा आहे हा आणि तो खाऱ्या पाण्यात जातो. नेक्स्ट बघा, जोड्या जुळवा. जिल्हा आणि मिरची स्थानिक वाहन. जिल्ह्यानुसार मिरचीचे स्थानिक वाहन बघा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धुळे आणि आपला राईट आन्सर काय आहे ना, आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2. ऑप्शन 2 काय दिलं आहे बघा, कोल्हापूर 4 लवंगी. कोल्हापूरमध्ये लवंगी हे म्हणजे प्रसिद्ध आहे स्थानिक वाहन. पुण्यामध्ये ऑप्शन 3 वाल्ला प्रसिद्ध आहे. अहमदनगरमध्ये 2 आणि धुळेमध्ये 1. लक्षात ठेवा, कोल्हापूर 4 लवंगी, पुणेमध्ये वाल्ला, अहमदनगरमध्ये मुसळवाडी आणि धुळेमध्ये दोडाईचे ही मिरचीचे स्थानिक वाहन प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, या उत्तर भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती आहे. तर कोणत्या प्रसिद्ध जाती आहे आंब्याच्या उत्तर भारतातील? दशहरा व लंगडा, हापूस व तोतापुरी, रत्ना व सिंधू, पायरी व केशर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 दशहरी व केशर, लंगडा या उत्तर भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जास्त फुटवा येऊन अधिक फळे येण्यासाठी बोरामध्ये काय करतात? तर काय करतात? जास्त फुटवा येऊन अधिक फळे येण्यासाठी बोरामध्ये नॉचिंग, रिगिंग, कटिंग, गर्डलिंग. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कटिंग करतात. जास्त फुटवा येऊन अधिक फळे येण्यासाठी बोरांमध्ये बोरांची छाटणी करतात बघा उन्हाळ्यात आणि नंतर नेक्स्ट त्यांना भरपूर बहार येतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, द्राक्षांमध्ये कोणते ॲसिड असते? तर कोणते ॲसिड असते द्राक्षांमध्ये? मॅलिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, हायड्रोसायनिक ॲसिड, जिब्रेलिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 टार्टारिक ॲसिड असते द्राक्षामध्ये. लक्षात ठेवा, टार्टारिक ॲसिड द्राक्षामध्ये. नेक्स्ट बघा, आंब्यामध्ये मॉलफॉर्मेशन हा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? बघा, आंब्यामध्ये मॉलफॉर्मेशन हा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? पोटॅश, नत्र, जस्त, बोरॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जस्तामुळे होतो आंब्यामध्ये मॉलफॉर्मेशन. नेक्स्ट बघा, कायदा व प्रशासन यांच्या दृष्टीने वनांची व्याख्या कशा प्रकारे केली आहे? तर कशा प्रकारे केली आहे वनांची व्याख्या? बघा, वनांची व्याख्या विचारले तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3. बघा, ज्या भूभागात मोठी झाडे प्रामुख्याने आढळतात अशा वृक्ष, वेली, वनस्पतींनी आच्छादलेल्या विस्तृत भूप्रदेशात वन असे म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, वनांचे फायदे कोणते आहेत? तर कोणत्या वनांचे फायदे? जमिनीची धूप थांबते, पर्यावरण संतुलन, रोजगार निर्मिती, विविध कारखान्यांना कच्चा माल पुरवठा, जळाऊ लाकूड, इमारती लाकूड, औषधी वनस्पतीवरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्वच त्याचा उपयोग आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक वनीकरण ही संकल्पना आली आहे? बघा, पंचवार्षिक योजनेवर सेपरेट लेक्चर घेतलेले आहे 2, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा ते. 12 पंचवार्षिक योजना हे टाकलेले आहे, प्लेलिस्टला अवेलेबल आहे. चला नेक्स्ट बघा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक वनीकरण ही संकल्पना आली आहे? तर 3ऱ्या, 4थ्या, 6व्या, 8व्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 6व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक वनीकरण ही संकल्पना आलेली आहे. नेक्स्ट बघा, च्या शिफारशीनुसार सामाजिक वनीकरण ही संकल्पना अंमलात आली. तर कोणत्या शिफारशीनुसार? सन 1976च्या राष्ट्रीय कृषी आयोग, वन विकास महामंडळ, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सन 1976च्या राष्ट्रीय कृषी आयोग याच्या शिफारशीनुसार सामाजिक वनीकरण ही संकल्पना अंमलात आली. नेक्स्ट बघा, डोंगर उताराच्या टेकड्यांच्या उताराच्या दिशेने आडव्या रेषेवर गिरी, पुष्पसू, बाभूळसारखी पिके घेऊन जमिनीची उत्पादकता वाढविण्याची पद्धत कोणती आहे? तर वृक्षशेती, ॲलेक्रॉपिंग, कृषी उद्यान व वन पद्धती, वनीकरण पद्धती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ॲलेक्रॉपिंग ही पद्धत आहे. नेक्स्ट बघा, सदाहरित वनांच्या प्रदेशात इतके पर्जन्यमान असते. तर किती पर्जन्यमान असते सदाहरित वनांच्या प्रदेशात?
2000 मिलीमीटर, 2500 ते 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त, 500 मिलीमीटर, 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 2500 ते 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त इतके पर्जन्यमान असते सदाहरित वनाच्या प्रदेशात. चला लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काटेरी वनांमध्ये खालील प्रकारचे वृक्ष आढळतात. तर कोणते वृक्ष आढळतात? काटेरी वनांमध्ये आंबा, चिंच, निलगिरी, शिसव, शिरस, आंबा, खैर, चिंच, शेवरी, बाभूळ, बोर, घायपा, चिंदी. बघा काटेरी वनांमध्ये म्हणजे काटे असणारच. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, बाभूळ, बोर. बोरीला काटे असतात, बाभुळाला असतात. घायपात आणि शिंदी हे माहीत नाही, पण ते काटेरीच असणार. चला नेक्स्ट बघा. महाराष्ट्रात झाडे न तोडण्याचा अधिनियम साली करण्यात आला. झाडे न तोडण्याचा अधिनियम कधी आला महाराष्ट्रात? 1955, 1960, 1950, 1964. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1964. महाराष्ट्रात झाडे न तोडण्याचा अधिनियम 1964ला अंमलात आला. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम साली करण्यात आला. जमीन महसूल अधिनियम तर कधी करण्यात आला महाराष्ट्रात? जमीन महसूल अधिनियम 1966, 1950, 1964, 1980. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 1966ला महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम हा करण्यात आला. नेक्स्ट बघा. वनाखालील क्षेत्र इतरत्र वापरावर बंदी आणणारा फॉरेस्ट ॲक्ट साली झाला. तर कोणत्या साली झाला? 1950, 1980, 1950, 1980, 1960, 1975. बघा शेवटचा क्वेश्चन आहे आपला. चल तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 1980 साली झाला. वनाखालील क्षेत्र इतरत्र वापरावर बंदी आणणारा फॉरेस्ट ॲक्ट 1980 साली झाला. बघा हे आपलं तांत्रिकचं लेक्चर झाले ग्रामसेवकचं आज. उद्या आपलं लेटेस्ट चालू घडामोडी होणार. चला तर भेटूया उद्याच्या लेक्चरला. आणि हिस्ट्रीवर सुद्धा लेक्चर होत जाणार. ते पण एक दिवस एक सिरीज आपण चालू करूया हिस्ट्रीवर. तर ते पण होणार. त्याच्यामुळे लेक्चर अटेंड करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. अभ्यास करत राहा.